24 तासांनंतरही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात प्रशासनाला अपयश। एक लेन सुरू केल्यानं महामार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरू, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मनस्ताप। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एकूण 139 बस फेऱ्या रद्द। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाचा निर्णय। एसटी महामंडळाच्या अनेक बसेसही यामध्ये अडकून पडल्या आहेत। शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बारामतीत पावणे 2 तास चर्चा झाली। स्मारक आणि विलिनीकरणावर चर्चा झाली अशी माहिती। विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांचं स्मारक करण्याचा निर्णय। वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौरपद मिळणार। चंद्रपूरमधल्या वादावर काँग्रेस हायकमांडचा हा निर्णय। पहिल्या 2.5 वर्षात धानोरकर गटाला तर उर्वरित 2.5 वर्षांमध्ये वडेट्टीवार गटाला महापौरपद। लोकसभेचं कामकाज हे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब। पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देणार होते। राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन। चीनच्या मुद्द्यावरून बोलताना लोकसभेत राहुल गांधींना रोखलं, त्यामुळे काँग्रेसचे नेते आक्रमक। राहुल गांधी हे चर्चेत राहण्यासाठी आरोप करतात। राहुल गांधी यांच्याकडून देशासह लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न। संसदेतील भारत चीन मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका। पंढरपुरात कोयत्यानं वार करत ऊसतोड महिलेची हत्या। गोपाळपूर माळावरती आमदार राजू खरे यांच्या निवासस्थानाजवळ मृतदेह आढळला। पतीनेच हत्या केल्याचा संशय।